HM घाटमाता न्यूज। तासगाव आगार येथील सेवानिवृत्त चालकाचे तुर्ची येथे जंगी सत्कार समारंभ। तासगाव एसटी डेपोचे ज्येष्ठ बस चालक श्री बाळासाहेब केरो पाटील दिनांक 31/5/2025 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवेचा अंतिम दिवस होता। त्यांना दिलेली ड्युटी करत असताना बस घेऊन सकाळी 10च्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी तुर्ची येथे आले असता गावकऱ्यांनी त्यांचा जंगी स्वागत व सत्कार केला। यावेळी सांगली जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार, माजी पंचायत समिती सदस्य DK नाना पाटील, ग्रामपंचायत सरपंच विकास डावरे, उपसरपंच इंद्रजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील, संतोष पाटील, गोविंद कदम, भाऊसो खरात, सदाशिव खरात, युवा नेते गणेश पाटील, सोसायटी संचालक उद्धव पाटील, मच्छिंद्र पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी बाळासाहेब पाटील व संजय बनसोडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या प्रसंगी गावातील 200 ते 250 नागरिक व HM घाटमाता न्यूजचे पत्रकार शकील मुल्लाही उपस्थित होते। हा विषय महत्वाचा आहे का? एसटी व्यवस्थित चालण्याचा नाही हा विषय महत्वाचा आहे। तुम्ही उगाच कुठले तरी फालतू प्रश्न विचारून एसटीला बदनाम करू नका। अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी सुद्धा मी साहेबांच्या समोर घेतली, आमदारांच्या समोर घेतली, सर्व कार्यकर्त्यांच्या समोर। आपली ही एसटी चालली तर सर्वसामान्य माणूस चालणार आहे, सर्वसामान्य माणसाचा फायदा होणार आहे। समजा ही एसटी जर कुठं बंद पडली आणि खाजगी कुणाच्या तर ताब्यात गेली तर त्यांच्या मनाचे जर होणार आणि पुन्हा आपल्या सर्वसामान्य माणसाला ती एसटी परवडणार नाही। त्यामुळं एसटी आपली चालली पाहिजे, एसटी नव्यात आली जसं एसटी चालवणारी मंडळी वाहन चालक आपले अधिकारी करतात तसं आपलं सुद्धा एसटीचे येणं जाणारे प्रवासी म्हणून आपलं पण ते काम आहे। एसटी व्यवस्थित चालली पाहिजे। समजा लगेच एसटी 2 मिनिटं लेट झाली की लगेच जायचं करायचा, हे असल्या गोष्टी न करता परवा साहेबांना पण म्हणलं की HM घाटमाता न्यूज।